नमस्कार मित्रांनो, RS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, काल बीड पोलीस पाटील पदाचा पेपर झाला आणि आपल्या बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जवळजवळ 65 ते 72 पर्यंत मार्क या विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. आता जर तुम्ही कालचा पेपर बारकाईने बघितला तर बरेचसे प्रश्न जे की जिल्हा विशेष असू द्या, अगर कुठलेही प्रश्न घ्या, गणित बुद्धिमत्ता आपण जे शिकवलेलं होतं, आपण जे मटेरियल दिलेलं आहे त्या मटेरियलवरतीच सगळे प्रश्न आलेले आहेत आणि सिलेबसमध्ये नसताना सुद्धा गणित आणि इंग्रजीचे प्रश्न दिले. परंतु ज्यांनी माझी टेस्ट सिरीज घेतली असेल त्यांना मी त्या टेस्टमध्ये मराठी आणि इंग्रजीचे सुद्धा प्रश्न दिलेले होते आणि मी ज्या पद्धतीने टेस्ट काढलेले होते, ज्यांनी ज्या 10 टेस्ट घेतल्या असतील त्यांना माहिती असेल की ज्या पद्धतीने मी प्रश्नपत्रिका फ्रेम केलेली होती त्याच पद्धतीने बीड पोलीस पाटील पदासाठी प्रश्नपत्रिका आलेली आहे. आता विद्यार्थ्यांना जे डाऊट आहेत ते डाऊट आपल्याला बघायचे आहेत, कोणत्या प्रश्नांवरती आक्षेप आहे ते सुद्धा बघायचं आहे. ते मी तुम्हाला सांगणारच आहे, कोणता पुरावा जोडायचा वगैरे काय या गोष्टी. त्यासाठी तुम्हाला टेलिग्रामवरती कनेक्ट राहायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या संदर्भामध्ये बोलणार आहे. काही विद्यार्थी किंवा काही क्लासवाले जे आहेत ते मला म्हणतात की सर खरंच तुमच्या बॅचमधून एवढे प्रश्न आले असतील तर आम्हाला एकदा पुरावा दाखवा. तर याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे, काल मी बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल उचलले नाहीत किंवा त्यांच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही, कारण मी तेच काम करत होतो की कोणता प्रश्न आपल्या कोणत्या व्हिडिओमधून आलेला आहे, ई बुकमधनं किती प्रश्न आलेले आहेत आणि बाकी ज्या मी तुम्हाला टेस्ट दिलेल्या होत्या त्या टेस्टमधनं किती प्रश्न आलेले आहेत हे मी सविस्तर रात्री अनालिसिस करून त्याचे स्क्रीनशॉट वगैरे मारून ठेवलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला ते बघायचे आहे. जवळजवळ सर्वच प्रश्न, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले की सर आम्ही फक्त तुमचे व्हिडिओ बघून 55+ मार्क्स घेतलेले आहेत. तर तुम्ही जिल्हा विशेषचे 2च व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले होते, सगळे प्रश्न त्या 2च व्हिडिओमधून आलेले आहेत. बरेच विद्यार्थी मला कॉल करत होते की सर अजून आम्हाला जिल्हा विशेष माहिती द्या. तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की या 2 व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती समाप्त झालेली आहे आणि याच्या बाहेर माझं नेहमीचं वाक्य असतं, मी जर एकदा बोललो की याच्या बाहेर प्रश्न येणार नाही तर अजिबात येणार नाही. तुम्ही जर जिल्हा विशेषचे सगळे प्रश्न काढून बघितले तर तुम्हाला त्या 2 व्हिडिओमध्ये दिसतील आणि त्या दोन्ही व्हिडिओंची PDF जी आहे ती मी तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेली होती. तर जास्त वेळ न लावता आपण ही जी गणित आहेत ती गणित आणि त्यांची उत्तर बघूया, नंतर बाकीच्या गोष्टी आपण सविस्तर बोलूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, 12,500 रुपयांची 4 वर्षात सरळ व्याजाने रास 15,500 होती, तर व्याजाचा दर काय? आणि पर्याय आहे 3%, 4%, 5%, 6%. तर बघा मित्रांनो, रक्कम होती 12,500 आणि रास झालेली आहे काय 15,500. मग बघा, मुद्दल 12,500 होती आणि रक्कम झालेली आहे 15,500. म्हणजे व्याज किती आलेलं आहे? व्याज आलेलं आहे 3,000 रुपये. लक्षात ठेवा, व्याज किती आलेलं आहे? 3,000 आलेलं आहे, कारण 15,500 मधून जर तुम्ही 12,500 वजा केले तर व्याजाची रक्कम आहे ती 3,000 आलेली आहे. मग आपलं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागाकारामध्ये 100. मग सरळ व्याज किती आलेलं आहे? 3,000 बरोबर मुद्दल किती होती? 12,500. बघा, 12,500 गुणिले दर 4 वर्षात व्याजाचा दर आपल्याला विचारलेला आहे, मग दर माहित नाही आणि कालावधी किती आहे? 4 वर्ष. भागाकारामध्ये काय आहे? 100. ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली, राहिले किती बघा आता? हे जे 125 आहेत, सॉरी 125 गुणिले 4. मग इकडे लिहूया आपण. बघा, 3,000 बरोबर हे 125 गुणिले 4 करा तुम्ही, किंवा डायरेक्टली काय करा, 125 बघा 3,000 भागाकारामध्ये हे 125 आणि हे 4 आहेत ते इकडे काय होतील? इकडे जे गुणाकारामध्ये आहेत ते इकडे भागाकारामध्ये येतील. मग 125 गुणिले 4 बरोबर काय येणार? दर येणार. मग आता सोडवा. 25 5 किंवा 5 ने भाग द्या. 5 दुनी 10 आणि 5 5 25 आणि 5 सक्क 30. 5 सक्क 30. हे किती आले? 600. मग बघा, 600 भागाकारामध्ये आता किती? 100. ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली. व्याजाचा दर किती आलेला आहे? 6%. म्हणजे पर्याय क्रमांक 4. बघा, सरळ व्याज किती आलेलं आहे? 3,000 रुपये. सरळ व्याज जर 3,000 आला असेल तर सूत्रामध्ये घाला, 3,000 गुणिले मुद्दल आहे 12,500 गुणिले दर गुणिले कालावधी किती आहे? 4 वर्ष. आपल्याला दर विचारलेला आहे. मग ही शून्य, शून्याला शून्य कटलं, शून्याला शून्य कटलं, राहिले किती? 125 गुणिले 4. ते इकडे आपण काय केलं? भागाकारामध्ये घेतलं. मग हा ज्या वेळेस आपण भाग घालवला त्यावेळी किती घाला बघा? 5 ने पहिल्यांदा भाग घालवला. तुम्ही कसाही घालवा, 25 ने जात असेल 25 ने घालवा किंवा कसाही घालवा. 5 ने जातो म्हणून आपण काय केलं? 5 2 10 5 5 25 5 सक्क 30. 600 भागिले 25 चोक 100 म्हणून किती आलं? 6%. तर तुमचं उत्तर पहिल्याच काय असणार आहे? 6% असणार आहे. जर पहिला प्रश्न चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात आला असेल,
आपण सरळ व्याजाचंच गणित भरपूर घेतलेली होती, व्हिडिओ घेतलेला आहे. जसाच्या तसा प्रश्न फ्रेम झालेला आहे. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते दाखवणार आहे. जर हे समजलं असेल तर आपण दुसऱ्या बघा मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचं गणित आहे. एक गाडी 5 तासात 300 किलोमीटर अंतर कापते तर गाडीचा वेग मीटर सेकंदमध्ये किती, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता रेल्वेचा जो चॅप्टर आहे तो मी फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना दिलेला होता आणि त्याच्यामध्ये काही ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण व्हिडिओ बघा, 100% त्याच्यावरती प्रश्न असणार. तर बघा, वेग बरोबर काय असतं रे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग अंतर किती दिलेलं आहे? 300 किलोमीटर. 300 किलोमीटर आणि वेग किती वेळ किती दिलेला आहे तुमचा? 5 तास. हा, आणि यालाच आता मीटर पर सेकंद मध्ये विचारलेला आहे. दिलेला आहे तुम्हाला किलोमीटर तासामध्ये, करायला सांगितलेलं आहे मीटर पर सेकंद. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? 5/18 ने गुणायचं आहे. आता हे 5/18 ने केव्हा गुणायचं? 18/5 ने केव्हा गुणायचं? आणि हे जर गुणायचं नसेल तर एक ट्रिक्स तुम्हाला सांगितली होती आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघण्यास सांगितलेलं होतं. तर इथं आपण जास्त स्पष्टीकरण न देता या ठिकाणी बघा, आता हे 5 गेले, हे 5 गेले, राहिले किती? 300 भागिले 18 बरोबर 16 पॉईंट या ठिकाणी 66 जे आहे ते तुमचं उत्तर येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. तर एवढा सोप्या पद्धतीचं हे गणित होतं. हे गणित तुम्हाला समजलं असेल. मी पुन्हा एकदा सांगतो की अजून बऱ्याच एक्झाम तुमच्या व्हायच्या आहेत किंवा जे विद्यार्थी पोलीस पाटील पदाची तयारी करत असतील बाकीच्या जिल्ह्यांचे, त्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ नक्की बघा, याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. तर हे समजलं असेल तर आपण मित्रांनो पुढचा प्रश्न आहे. एका निवडणुकीत जिंकलेल्या उमेदवाराला 60% मतं मिळाली आणि तो 1400 मतांनी विजयी झाला तर एकूण किती मतदान झाले? तर जे मी 16 व्हिडिओ दिलेले होते त्या 16 व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची भरपूर गणितं या ठिकाणी घेतलेले आहेत आणि तुम्हाला जी फ्री प्ले लिस्ट दिलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा मी निवडणुकीचं गणित घेतलेलं आहे. तर फ्रीमध्ये होतं ते जरी विद्यार्थ्यांनी बघितलं असतं तरी तुम्हाला 50 ते 55 पर्यंत आरामामध्ये मार्क्स मिळालेले असतील. आता बघा, आपण हे गणित सोडवूया. तर लक्षात ठेवा की 100% मतदान होतं, टोटल 100% मतदान होतं. यापैकी विजयी उमेदवाराला, जो विजयी आहे त्याला काय झालेलं आहे? 60% मतं मिळालेली आहेत. 60% मतं मिळालेली आहेत. मग 100% पैकी जर विजयी उमेदवाराला 60% मतं मिळाली असतील तर पराभूत जो उमेदवार आहे, पराभूत, त्याला किती मिळाले असतील? 40% मतं मिळालेली असतील. आणि याला जर 60% मतं मिळाली असतील तर राहिलेली 40% मतं कुणाला मिळाली असणार? पराभूत उमेदवाराला मिळालेली असणार. परंतु काय झालेलं आहे की 60% मतं मिळालेली जो उमेदवार आहे तो 1400 मतांनी विजयी झालेला आहे. म्हणजे यांच्यातला जो फरक दिलेला आहे तो तुम्हाला किती दिलेला आहे? 1400 दिलेला आहे. मग 60% आणि 40% मधला फरक किती आहे? तर 20%. 20% बरोबर तुम्हाला जर 1400 दिला असेल तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? 60% मतं मिळाले आणि तो 1400 मतांनी विजयी झाला तर एकूण किती मतदान झाले? तर 20% बरोबर या ठिकाणी 1400 असेल तर तुम्हाला 100% म्हणजे किती, असा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. मग याच्या तुलनेमध्ये किती पट आहे बघा? 2×7=14 म्हणजे किती आहे? 700 पट आहे, लक्षात ठेवा. तर मग 100च्या तुलनेमध्ये सुद्धा किती असायला पाहिजे? सॉरी, किंवा तुम्ही असं जरी केले, इकडून इकडे जरी केले, 20×5=100 तर याच्या सुद्धा तुलनेमध्ये किती पाहिजे? 5 पाहिजे. म्हणजे याच्या तुलनेत जर हे 5 पट असेल तर याच्या तुलनेमध्ये सुद्धा 5 पट पाहिजे. म्हणजे बघा, 14×5 बरोबर किती आले? 70 आणि याच्यावरती 2 शून्य म्हणजे 7000 या ठिकाणी तुमचं उत्तर आलेलं आहे. लक्षात ठेवा, किती उत्तर आलेलं आहे? 7000 आलेलं आहे. इकडून इकडे जरी पट काढली तरी चालतं किंवा इकडून इकडे जरी पट काढली तरी चालतं. जे आपल्याला सोपं जाणार आहे त्याची पट काढायला हरकत नाही. त्यामुळे याच्या तुलनेमध्ये हे आपल्याला सरळ दिसते की 5 पट आहे, तर याच्या तुलनेमध्ये सुद्धा 5 पट असायला पाहिजे. म्हणजे जे एकूण मतदान आहे ते या ठिकाणी 7000 झालेलं आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढच्या मित्रांनो चौथा प्रश्न आहे अपूर्णांकावरती आणि अपूर्णांक प्रकरण आपण डिटेल घेतलेलं आहे आणि बेसिक सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे प्रकरण मी शिकवलेलं होतं त्यांना मी सांगितलेलं होतं की बेसिक तुम्हाला अगोदर क्लिअर असणं आवश्यक आहे. फार मोठी पुस्तकं मार्केटमध्ये आहेत एमपीएससी युपीएससीची, म्हणून ती पुस्तकं रेफर करण्याची गरज नाही. तुम्हाला सगळ्यात पहिलं जरा काय आलं पाहिजे तर ते बेसिक आलं पाहिजे. तर सर्वात लहान अपूर्णांक या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे बघा. मग अशा वेळी काय करायचं? तर याच्यावरती 1 शून्य वाढवायचं. म्हणजे 3 वरती 1 शून्य वाढवला किती झाले? 30/4. 5 वरती 1 शून्य वाढवला किती झाले? 5/6. 2 वरती 1 शून्य वाढवला किती झाले? 20/3. 4 वरती 1 शून्य वाढवला किती झाले? 40/5. मग आता बघा, 4×7=28. पहिल्यांदा एवढाच भाग घालवून घ्या. जर आपल्याला समान काही मूल्य वाटलं तरच आपण पॉईंट नंतरचा भाग द्यायचा आहे. 4×7=28. त्यानंतर बघा 6×8=48. 6×8=48. त्यानंतर बघा 3×18. 3×18 म्हणजे 6 पर्यंत भाग गेला.
आणि 45 45. मग या सगळ्यांच्या तुलनेमध्ये जर कमी केले तर किंमत कुणाची कमी आहे, याची कमी आहे, म्हणून हा जो अपूर्णांक आहे 2/3 हाच अपूर्णांक या ठिकाणी लहान अपूर्णांक आहे. आता मोठा अपूर्णांक काढायचा असता तर आपल्याला इथे किंमत समान आलेली आहे, इथे किंमत समान आलेली आहे. मग आपल्याला काय करावं लागलं असतं की पॉईंट नंतर या ठिकाणी त्याची किंमत काढावी लागली असती आणि मग आपल्याला कळलं असतं की लहान मोठा अपूर्णांक कोणता आहे, मोठा अपूर्णांक कोणता आहे. परंतु आपल्याला लहान अपूर्णांक विचारलेला आहे, त्यामुळे याची किंमत सर्वात लहान आलेली आहे, कारण याची 7, याची 8 पॉईंट समथिंग, याची 8 पॉईंट समथिंग आहे. परंतु याची मात्र सर्वांच्या तुलनेमध्ये 6 किंमत आलेली आहे, जी की कमी आहे. म्हणून हा जो आपला अपूर्णांक आहे 2/3 हा काय आहे, सर्वात लहान अपूर्णांक आहे. जर हे समजलं असेल तर आपण बघा मित्रांनो, हे जे गणित आहे, हे गणित आपण गुणोत्तर प्रमाण नावाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीची कितीतरी गणित बघितलेली आहेत आणि तेच गणित या ठिकाणी जसंच्या तसं पडलेलं आहे. तर बघा, हे गणित सोडवत असताना ए ला बी किती दिलेलं आहे, प्रमाण 3/4, बी ला सी दिलेला आहे 8/9, तर ए आणि सी ला तुम्हाला विचारलेलं आहे. मग बघा, ए बी आणि सी, ए बी किती दिलेला आहे 3/4, म्हणून काय लिहून घेतले 3/4. बी आणि सीचं प्रमाण दिलेलं आहे किती 8/9, आणि आपण त्यावेळी तुम्हाला सांगितलेलं होतं की हे जे 4 आहे याच्या समोर लिहायचं, हे 8 आहे ते याच्या समोर लिहायचं. मग बघा, आता 8 त्रिक 24 आणि 9 चोक 36. आता हे लिहून घ्यायचं नाही, कारण का आपल्याला फक्त काय विचारलेलं आहे, ए आणि सीचं गुणोत्तर विचारलेलं आहे. मग बघा, 12 दुनी 24 आणि 12 त्रिक 36, म्हणजे 2 काय येणार आहे, 3 येणार आहे. तुमचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, 2/3 हे तुमचं उत्तर आहे. एवढी सोपी गणित मित्रांनो होती, तुम्हाला फार काही करायची गरज नव्हती. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी जे मटेरियल देतो त्यावरतीच फोकस करा. ज्या विद्यार्थ्यांनी केलं नाही त्यांना समजलं असेल, ज्यांनी केलेलं आहे त्यांचे रिप्लाय मला आलेले आहेत, तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन बघू शकता. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी याच्यावरती आक्षेप घेण्याचं ठरवलेलं आहे. तसंही त्याचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही अशा पद्धतीची जी गणित असतात, आता तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक पेपरमध्ये 1-2-3 गणित किंवा 2-3 प्रश्नांची उत्तरं ही चूक असतात. आता याचं कारण म्हणजे ते अधिकारी चुकत नसतात, लक्षात ठेवा. तर तुम्हाला कुठेतरी ब्रेक लावण्यासाठी अशा पद्धतीनं मुद्दाम म्हणून चुकीची गणितं दिलेली जातात, कारण तुम्ही तिथे विचार करत बसावा आणि जास्त वेळ विचार करून तिथं तुमचा वेळ जावावा, हाच एक दृष्टिकोन त्या अधिकाऱ्यांचा असतो आणि म्हणून अशा पद्धतीची गणितं जाणून बुजून तुम्हाला या ठिकाणी चुकीची टाकली जातात. आता या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते तुमचं सर्वांचं बरोबर आहे, परंतु आपण सोडवून बघूया या ठिकाणी काय येतंय. एका पुरुषांकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली, तो माझ्या आईच्या भावाचा एकुलता एक मुलगा आहे, तर त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते काय आहे. म्हणालेलं कोण आहे, तर एक स्त्री म्हणालेली आहे. बघा, ही स्त्री आहे. आपण जे स्पष्टीकरण घेतलेलं होतं मागच्या प्रश्नपत्रिकांचं, त्याच्यामध्ये सुद्धा आपण नातेसंबंध बघितलेला आहे. तर ही जी स्त्री आहे ही काय म्हणते की तो माझ्या आईच्या, म्हणजे हिची आई असणार आहे, वरती लक्षात ठेवा हिची कोणतरी आई असणार आहे, आईच्या भावाचा, म्हणजे ह्या आईचा एक भाव आहे लक्षात ठेवा. आणि मी सांगितलेलं आहे की स्त्रीला गोल करायचा आणि पुरुषाला या ठिकाणी चौकोन करायचा. मग हिच्या आईचा हा भाव असेल तर हिचा कोण असणार आहे, हा मामा, आणि याचा एकुलता एक मुलगा आहे, याचा एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे हा सुद्धा कोण असणार आहे, या दोघांचं जे नातं आहे ते बहीण भावाचं असणार आहे. बघा, स्त्री काय म्हणते की माझ्या आईच्या भावाचा एकुलता एक मुलगा, म्हणजे बघा हा कोण झाला, मामाचा मुलगा. हा जर मामा झाला असेल तर मामाचा मुलगा झाला. परंतु तुम्हाला काय विचारलेलं आहे की त्या स्त्रीचे त्या पुरुषाशी, म्हणजे ही जी स्त्री आहे ह्या पुरुषाची कोण आहे, असा तुम्हाला प्रश्न उलट विचारलेला आहे. तर बघा, हा जर मामाचा मुलगा असेल तर ही कोण असणार आहे, या मुलाच्या आत्याची मुलगी असणार आहे. आणि इथं तुम्हाला दिसते की हे बहीण भाऊ आहेत, परंतु ही आत्याची मुलगी आहे, म्हणजे ते जे नातं आहे ते मित्रांनो आत्ते बहीण असं यायला पाहिजे, आत्ते बहीण असं यायला पाहिजे. एक तर इथं आत्ते शब्द राहिलेला आहे, आत्ते शब्द राहिलेला आहे, किंवा त्यांनी जाणून बुजून तुम्हाला असं बहीण शब्द टाकलेला आहे. आता या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते एक तर हा प्रश्न रद्द होईल, किंवा तुम्हाला सरसकट याचा एक गुण जो आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यामुळे घाबरायची गरज नाही. याच्यावरचा जो आक्षेप आहे तुम्हाला अशा पद्धतीची डायग्राम काढा किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने जसं काही ठरवता येईल त्या पद्धतीने ठरवा. याचं उत्तर जे आहे ते 100% आते बहीणच येणार आहे. त्यामुळं या प्रश्नाचं जो गुण आहेत ते तुम्हाला सरसकट मिळणारच आहे, त्याबद्दल कुठलीही काळजी करायची गरज नाही. परंतु तुम्हाला आक्षेप हा नोंदवावाच लागणार आहे. जर कोणीतरी दुसरा आक्षेप नोंदवेल आणि मग आपल्याला गुण मिळेल या आविर्भावामध्ये तुम्ही राहिलात तर मग ते दखल घेणार नाही, कदाचित हा प्रश्न रद्द सुद्धा करून टाकतील. त्यामुळे तुम्हाला याचा मार्क जो आहे तो मिळवायचा असेल तर तुम्ही आक्षेप घेऊ शकता, तुम्ही या ठिकाणी सांगू शकता, याचा मार्क तुम्हाला बिनधास्तपणे मिळणार आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित आहे.
आता हे गणित आहे ते आपल्या 16 व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची गणित भरपूर झालेली आहेत. ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहीत असेल. सरळ व्याजाने एका रकमेची रास 5 वर्षात दुप्पट होते, तर ती रक्कम 4 पट होण्यास किती वर्ष लागतील? तर याचं मित्रांनो एक ट्रिक आहे की बघा, इथं लिहायचं काय तुम्हाला, वेळ, आणि इथं लिहायचं आहे पट, आणि काय करायचं आहे, वेळेचा या ठिकाणी पाढा लिहायचा आहे. मग वेळ किती आहे? 5. तर 5 एके 5, 5 2 10, 5 त्रिके 15, 5 चोक 20, 5 5 25. अशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, पाढा लिहायचा आहे. आणि जी पट दिलेला आहे त्या पट्टीचा काय करायचा आहे, घात लिहायचा आहे. पट्टीचा घात लिहायचा आहे. मग पट काय केलेला आहे, 5 वर्षात दुप्पट म्हणजे 2चा पहिला घात. आता 2चा दुसरा घात, 2चा तिसरा घात, 2चा चौथा घात. मग काय सांगितलेलं आहे की 5 वर्षात दुप्पट होती. मग 5 वर्षात दुप्पट होती तर 4 पट कुठे होईल बघा, इथं दुप्पट, इथं या ठिकाणी 2चा वर्ग बरोबर 4, म्हणजे किती होईल आता या ठिकाणी 10 वर्षामध्ये 4 पट होणार आहे. बघा, वेळेचा पाढा लिहायचा आणि पट्टीचा काय करायचा आहे, तुम्हाला घात करायचा आहे. मग 5 वर्षामध्ये 2चा पहिला घात म्हणजे दुप्पट झालं, तर 4 पट होण्यासाठी या ठिकाणी कालावधी जो आहे तो काय असणार आहे, 10 वर्ष असणार आहे. तर एवढं सोपं हे गणित होतं. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं बघा मित्रांनो, पुढचं गणित आहे 400चे 25% अधिक 200चे 30%. अतिशय सोपं गणित आहे बघा. चाचीचे म्हणजे गुणाकार असतो, तुम्हाला माहिती आहे. 400चे 25% म्हणजे किती, 25/100 अधिक 200चे 30%, 30% बरोबर किती. आता इथं बघा, 100 एके 100, 100 चोक 400 म्हणजे इथं उरले 4 गुणिले 25 अधिक 100 एके 100, 100 दुनी 200 म्हणजे 2 गुणिले उरले 30. मग बघा 25 चोक 100 अधिक 20 त्रिक 60 म्हणजे 100 अधिक 60 बरोबर किती झाले, 160. तर पर्याय क्रमांक 1 काय आहे, तुमचं उत्तर आहे. तर एवढं सोपं गणित होतं. हा जो पेपर आहे याच्यामध्ये गणित अजिबात टफ लेवल विचारलेलं नाही. आणि पेपरला जात असताना मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला होता की बिंदास्त जा, पेपर सोपा येणार आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला कळालं असेल. तर मित्रांनो, मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी फॉलो करत जा, निश्चितपणे तुम्हाला चांगली मार्क्स मिळणार आहेत. कारण तेवढा माझा अनुभव आहे. कोणत्या परीक्षेला कोणता घटक विचारला जातो, कोणता टॉपिक विचारला जातो हे मला पुरेपूर माहिती असल्यामुळे विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मी जे मटेरियल देतो त्या मटेरियलवरती फोकस करायचा आहे. जर हे समजलं असेल तर आपण पुढचं जे गणित आहे ते गणित बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकवलेलं आहे. कारण त्यांनी ही जी सूचना आहे ही सूचना न बघता गणित सोडवलेलं आहे. 16 गुणिले 8 भागिले 4 वजा 3 अधिक 9 अशा पद्धतीने गणित दिलेलं होतं. आणि त्याच्या खाली सूचना दिलेली होती, गुणाकार म्हणजे वजा, भागिले म्हणजे अधिक, अधिक म्हणजे गुणिले आणि वजा म्हणजे भागिले. तर हे न वाचता विद्यार्थ्यांनी डायरेक्ट एवढंच बघून या ठिकाणी गणित सोडवलेलं आहे. तर आता आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचं आहे बघा. तुम्हाला दिलेली आहे पदावली काय, 16, 8, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 3 आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे 9. मग काय केलेलं आहे, गुणिले म्हणजे वजा. मग इथं गुणिले आहे तर गुणिलेच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, वजाचं चिन्ह टाकायचं आहे. त्यानंतर म्हणलेलं आहे भागिले म्हणजे अधिक, भागिले म्हणजे अधिक म्हणजे भागाकाराच्या ठिकाणी या ठिकाणी अधिक चिन्ह टाकायचं आहे. त्यानंतर काय केलेलं आहे, अधिक म्हणजे गुणिले. मग इथं अधिक आहे त्याच्या जागेला आपल्याला गुणिले टाकायचं आहे. आणि त्यानंतर वजा म्हणजे भागिले, म्हणजे या ठिकाणी वजाचं चिन्ह आहे तर ते किती येणार आहे, भागिले येणार आहे. आणि आता हे तुम्हाला सोडवायचं होतं की बघा, 16 वजा 8 पहिल्यांदा तुम्हाला भागाकार करून घ्यायचा होता. अधिक, बघा पहिल्यांदा तुम्हाला भागाकार करून घ्यायचा होता. 16 वजा 8 अधिक 4/3 गुणिले 9. मग आता या ठिकाणी सोडवून घ्या. 3 एके 3, 3 त्रिक 9. मग बघा 16 वजा 8 अधिक 4 त्रिकम किती झाले, 12. मग हे डायरेक्ट तुम्ही असं जरी सोडवलं की 16तून 8 गेले, उरले 8 अधिक 12 बरोबर या ठिकाणी 20. किंवा जर तुम्ही असं केलं की 16 वजा, आता दोन्ही चिन्ह कसे आहेत, 8चं वजा चिन्ह आहे आणि 12चं अधिक चिन्ह आहे. ज्यावेळेस चिन्ह भिन्न असतील त्यावेळेला काय होईल, वजा बाकी होईल. परंतु येणाऱ्या उत्तराला मात्र काय होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह दिले जाईल. आणि चिन्हांचे नियम सुद्धा आपण फ्रीमध्ये तुम्हाला दिलेले होते. तर बघा इथे काय होईल, 12 मधून 8 गेले, उरले या ठिकाणी 4. परंतु सॉरी, 12 मधून 8 गेले, उरले किती, 4. आणि 4ला कोणतं चिन्ह, अधिकचं चिन्ह. तर 4 बरोबर या ठिकाणी 20 तुमचं उत्तर येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. जरी तुम्ही ही क्रिया अधिक वजाची अशी केली पाठोपाठ तरी चालते, किंवा अशा पद्धतीने जरी केली. पहिल्यांदा याचा जो काय असेल तो अधिक वजाबाकी जी आहे ती करून घ्यायची. म्हणजे याची क्रिया अगोदर करून घ्या की वजा 8 आणि अधिक 12 ही किती येईल, अधिक 4 येईल. आणि 16 अधिक 4 बरोबर 20 होणार आहे. किंवा 16 वजा 8 बरोबर 8 आणि अधिक हे 12 बरोबर 20. तर अशा पद्धतीने कोणत्याही
प्रकारे जर तुम्ही केलं तर त्याचं उत्तर जे आहे ते 20 येणार आहे. त्यामुळं हे उत्तर अपेक्षित होतं, परंतु विद्यार्थ्यांनी ही सूचना न वाचता डायरेक्ट या ठिकाणी याचं उत्तर लिहिलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे. जरी समजलं असेल तर आपण पुढचा प्रश्न आहे बैठक व्यवस्थेवरचा. तर ABCD EF आणि F हे 6 मित्र वर्तुळात मध्यभागी तोंड करून बसले आहेत. E हा D च्या डावीकडे आहे, C हा A आणि B च्या मध्ये आहे, F हा E आणि A च्या मध्ये आहे, तर B च्या डावीकडे कोण? तर आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला की 2 वर्तुळ काढून घ्यायचं आहे. 2 वर्तुळ काढून घ्यायचे आहेत आणि या 2 वर्तुळामध्ये आपल्याला पॉसिबिलिटी घ्यायची आहे, कारण एका वर्तुळामध्ये आपली आकृती जी आहे ती चुकण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय करायचं आहे, या ठिकाणी 2 आकृत्या काढायच्या आहेत. मग तुम्हाला जी मित्र आहेत किती 6 आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6. इकडे सुद्धा काढून घ्या, 1 2 3 4 5 आणि 6. आता यांची जी तोंड दिलेली आहेत ती तोंड तुम्हाला कुठे दिलेली आहेत की वर्तुळाच्या मध्यभागी, वर्तुळाच्या मध्यभागी म्हणजे वर्तुळाच्या केंद्राकडे ती बघत आहे. 1 2 3 4 5 आणि 6. आता काय दिलेलं आहे की E हा D च्या डावीकडे बसलेला आहे. मग बघा, E हा D च्या डावीकडे बसलेला आहे, म्हणजे इकडे जर तुम्ही बघितला असा बाण, हा तुम्हाला बाण दिसतोय, तर याची डावी बाजू ही आहे आणि उजवी बाजू ही आहे. त्यामुळे D च्या डावीकडे कोण बसलेला आहे? E बसलेला आहे. E हा D च्या डावीकडे बसलेला आहे. C हा E आणि B च्या मध्ये आहे. आता C हा बघा, C हा A आणि B च्या मध्ये म्हणजे असा असू शकतो, किंवा C हा B आणि A च्या मध्ये अशा पद्धतीने असू शकतो. त्यामुळे आपल्याला अजून कन्फर्म माहित नाही की त्याची पोझिशन नेमकी कशी आहे, तर ते ठेवून द्या. पुढे काय म्हणलेलं आहे की C हा E आणि B च्या मध्ये आहे. आता त्याच्यानंतर बघा, E हा D च्या डावीकडे आहे, C हा E आणि B च्या मध्ये आहे. तर ही आपण पोझिशन बघितली, आपल्याला अजून नेमकं माहित नाही. पुढे जाऊया, F हा E आणि A च्या मध्ये आहे. F मात्र काय आहे? E आणि A च्या मध्ये आहे. E आणि A च्या मध्ये कोण आहे? F आहे, कारण इथं D आहे, त्यामुळे आपल्याला इकडे लिहिता येणार नाही. म्हणून बघा, सुरुवातीला आपण काय बघितलं होतं की E हा D च्या डावीकडे आहे, आणि आता काय म्हणलेलं आहे की F हा E आणि A च्या मध्ये आहे. F हा E आणि A च्या मध्ये आहे. मग F हा E आणि A च्या मध्ये आहे, म्हणजे दोन्ही आकृतीमध्ये तुम्हाला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा काय म्हणलेलं आहे, मगाची जे वाक्य आपण राखलेलं होतं की C हा E आणि B च्या मध्ये आहे. मग C हा E आणि B च्या मध्ये असेल तर C कुठे येणार? इथे येणार, आणि B कुठे येणार? इथे येणार. त्याच पद्धतीने बघा, C हा इथे येणार आणि B या ठिकाणी इथे येणार आहे. तर B च्या डावीकडे कोण? म्हणजे आकृती एका आकृतीमध्ये हे बसलेलं आहे. आपल्याला दुसरी आकृती काढायची गरज नव्हती, तरी सुद्धा आपण काढलेलं आहे, कारण सेम आकृती आलेली आहे. जर आकृती पॉसिबिलिटीमध्ये येत असतील तर तुम्हाला 2 आकृती या ठिकाणी काढणं आवश्यक आहे, परंतु तीच आकृती आपली या ठिकाणी सुद्धा आलेली आहे. त्यामुळे अजिबात हे उत्तर चुकणार नाही. तर B च्या डावीकडे बघा, या आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं, कुठल्याही आकृतीमध्ये बघा, तर B ची डावी बाजू ही आहे. B ची डावी बाजू कुठली आहे? तर ही आहे. मग B च्या डावीकडे कोण आहे? तर D आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे कन्फर्म या ठिकाणी D असणार आहे. तर अशा पद्धतीनं हे गणित तुम्हाला सोडवायचं होतं. म्हणजे पुन्हा एकदा बघा की इथे हा 1 2 3 4 5 आणि 6 यांनी काय केलेलं आहे? वर्तुळ केंद्राकडे आपली तोंड केलेली आहेत. मग काय सांगितलं की E हा D च्या डावीकडे आहे. E हा D च्या डावीकडे आहे. त्यानंतर आपल्याला पोझिशन माहित नव्हती पुढची, त्यांनी सांगितलेलं होतं की C हा E आणि B च्या मध्ये आहे. मग अशा पद्धतीने असू शकतं, C च्या डावीकडे E असू शकतो किंवा C च्या उजवीकडे E असू शकतो. आपण एवढंच लिहून घेतलं, आणि पुढचं जे वाक्य आहे मग C हा A आणि B च्या मध्ये आहे. सॉरी, हे आपण इथं पोझिशन मांडून घेतली, आपल्याला माहित नाही. पुढचं बघा, F हा E आणि A च्या मध्ये आहे. मग A आणि E च्या मध्ये कोण आहे? F आहे. त्यानंतर आता मात्र आपल्याला ही पोझिशन लिहून घ्यायची आहे की A आणि B मध्ये C आहे, म्हणजे E आणि B मध्ये कोण आहे? C आहे. म्हणजेच B च्या डावीकडे या ठिकाणी कोण असणार आहे? D असणार आहे. पोझिशन बघा, 1 2 3 4 5 6 मित्र या ठिकाणी झालेले आहेत. म्हणून D जे आहे ते तुमचं कन्फर्म उत्तर असणार आहे. हे समजलं असेल तर आपण पुढचं गणित बघा मित्रांनो, लसावी आणि मसावीवरती आधारित आहे. लसावी मसावी नावाचा आपण जो चॅप्टर घेतलेला होता त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं गणित आपण या पद्धतीचं घेतलेलं होतं, आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की मी जे टाईप देतोय त्याच टाईपची गणित तुम्हाला करायची आहेत. फार अवघड, फार किचकट अभ्यास करत बसायचं नाही. तर बघा, 27 81 81 आणि या ठिकाणी 162
62 याचा तुम्हाला काय करायचं आहे, लसावी काढायचा आहे. मग बघा, पहिल्यांदा 3 ने भाग द्या. 3 नव्वे 27, 27 त्रिक 81 आणि 3 पाची 15 आणि 3 चोक 12. 3 ने भाग गेला, पुन्हा 3 ने भाग द्या. 3 त्रिक 9, 3 नव्वे 27 आणि 18 त्रिक 54. पुन्हा या ठिकाणी 3 ने भाग द्या. 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 संग 18. पुन्हा या ठिकाणी 3 ने भाग जातो. एक आहे असा, 3 एके 3 आणि 3 दुनी 6. आणि पुन्हा जर तुम्ही भाग दिला तर आता कशाने भाग जातो बघा, एक एक जसं तसं उतरून घ्या आणि बे इक्की बे, या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय असेल, तुमचा लसावी असणार आहे. म्हणजे बघा, 3 एके 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 आणि 81 गुणिले 2, 81 गुणिले 2 म्हणजे बघा, बे इक्की बे आणि बे 8 16 म्हणजे 162 जो आहे तुमचा लसावी आलेला आहे. तर अशा पद्धतीनं अतिशय सोपी गणितं तुम्हाला परीक्षेला विचारलेली होती. त्यामुळे गणिताचं फार काही टेन्शन घ्यायची सुद्धा गरज नव्हती. बाकी जीके आणि जिल्हा विशेष याच्यावरती तुमचा पेपर चांगल्या पद्धतीने कव्हर होत होता. ज्यांनी आपली बॅच फॉलो केली, ज्यांनी टेलिग्राम चॅनल फॉलो केलेलं आहे, ज्यांनी आपलं यूट्यूब चॅनल फॉलो केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे मार्क्स मिळालेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेले आहेत की मी तुमचं चॅनल रेफर करून सर आम्हाला जास्त मार्क्स मिळालेले आहेत. आता जी मुलं मुलाखतीची तयारी करत आहेत त्यांना पण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणारच आहे. फक्त हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला किती गुण आलेले आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हे गणित तुम्हाला समजलं असेल तर आपण पुढच्या मित्रांनो पुढच्या क्रमांकाचं गणित आहे की एका गोदामातील धान्य 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते, तर तेच धान्य 100 कुटुंबांना किती दिवसात पुरेल. आता मजुरांची संख्या किंवा काळ काम वेगाची जी गणित आपण घेतलेली होती त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ही गणित चांगल्या पद्धतीने घेतलेली आहेत. तर बघा, जास्त काय अवघड नाही. 500 कुटुंबांना जर 15 दिवस पुरत असेल तर या ठिकाणी 100 कुटुंबांना किती दिवस पुरणार आहे. तर बघा, 100 एके 100, 100 पाचा 500, राहिले किती, 5 गुणिले 15 बरोबर एक्स, 15 पाचे 75 बरोबर एक्स. म्हणजे उत्तर जे आहे तुमचं पर्याय क्रमांक 3, 75 दिवस या ठिकाणी लागणार आहेत. तर एवढी सोपी गणितं होती. जरी समजलं असेल तर आपण पुढचं बघा मित्रांनो, पुढचं गणित आहे 300 मीटर लांबीची आगगाडी 150 मीटर लांबीचा पूल 30 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीचा ताशी वेग किती. आता हे आपण रेल्वेचा चॅप्टर जो आहे तो चॅप्टर आपण तुम्हाला फ्रीमध्ये दिलेला होता. त्याच्यामध्ये याची जी काही ट्रिक्स अँड टेक्निक्स आहेत ते सांगितलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की अंतरांची नेहमी बेरीज होती. म्हणजे इथं 300 मीटर लांबी आहे आणि इथं 100 मीटर लांबी आहे, म्हणजे 300 अधिक 150, सॉरी 350 आहे बहुतेक इथं. 350 मीटर लांबीची आगगाडी 150 मीटर लांबीचा पूल 30 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीचा वेग किती. तर बघा, 350 अधिक 150 बरोबर किती झाले, तर 500. 500 बरोबर किती झाले, 500. 350, 400 आणि 500, 500 मीटर म्हणजे अंतरांची नेहमी बेरीज होते. मग 500 मीटर ओलांडण्यासाठी जर 30 सेकंद लागत असतील तर त्या गाडीचा ताशी वेग म्हणजे 36 सेकंदामध्ये किती, अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं. तर 36 सेकंदामध्ये किती बघा, 500 मीटर जाण्यासाठी जर 30 सेकंद लागत असतील तर 36 सेकंदामध्ये किती. मग हेच तुम्हाला फक्त सोडवायचं होतं की 500 गुणिले 36 भागिले 30. मग ही शून्य गेली, ही शून्य गेली, 3 एके 3 आणि 12 त्रिक 36 म्हणजे 12 पंचे किती झाले, 600 मीटर आलं. आता आपल्याला त्याच्यामध्ये किलोमीटर कन्वर्ट करायचं आहे म्हणून आपण एक शून्य काढून टाकली. आता ही शून्य कशी काढून टाकली, काय काढून टाकली, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर कन्वर्ट कशा पद्धतीने करायचं ते ट्रिक्स आणि टेक्निक्स मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. वाटल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ या ठिकाणी मी टाकून देतो, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर याचं जे उत्तर आहे ते 60 किलोमीटर पर आवर्स इतकं आहे. तर एवढ्या सोप्या पद्धतीचं हे गणित होतं. हे गणित तुम्हाला समजलं असेल तर आपण आता पुढचं गणित बघा मित्रांनो, शेवटचं गणित आहे की बॅट बरोबर 23 तर कॅट बरोबर किती. आणि या गणितामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर अल्फाबेट सिरीज आपण प्रकरण घेतलेलं होतं आणि त्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलेलं होतं आणि तशाच पद्धतीचं गणित विचारलेलं आहे. आता इथं फक्त काय केलेलं आहे बघा, BAT बरोबर किती दिलेलं आहे, 23. मग तुम्ही जर बीचा क्रमांक घेतला तर तो आहे 2, एचा क्रमांक घेतला तर तो आहे 1 आणि टीचा जर क्रमांक घेतला तर तो आहे 20. म्हणजे या ठिकाणी सगळ्यांची बेरीज केलेली आहे. 20 अधिक 1 21 आणि 2 बरोबर 23. तर CAT बरोबर किती. आता सीचा क्रमांक किती आहे, 3, त्यानंतर एचा क्रमांक आहे 1 आणि टीचा क्रमांक आहे 20. मग बघा, 20 आणि 1 21, 21 आणि 3
बरोबर 24 म्हणजे 24 तुमचं जे आहे ते पर्याय क्रमांक ए उत्तर असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जी काही 13 गणितं विचारलेली होती त्या 13 गणितांचे स्पष्टीकरण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना मुलाखतीचं मार्गदर्शन हवं आहे त्यांनी मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की आपल्याला किती गुण पडलेले आहेत आणि जे काही सूचना तुम्हाला दिलेली आहे टेलिग्रामवरती किंवा व्हॉट्सअपवरती जी सूचना दिलेल्या आहे त्या सूचनेनुसार तुम्ही मला माहिती पाठवायची आहे. त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मुलाखतीचं मार्गदर्शन करणार आहे. जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.